सगळ्यांना नमस्कार। सर्वप्रथम जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाकडून सर्व पत्रकार बंधू भगिनींचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आजचा जो विषय आपला आहे तो लवासाच्या संदर्भातला आहे। लवासा प्रकल्पामुळे जी त्या ठिकाणी पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात जी हानी झालेली आहे आणि 2006 पासून सातत्याने त्या ठिकाणी आमचा लढा सुरू आहे आणि प्रत्येक टप्प्यावरती आम्ही जी बेकायदेशीर बांधकामं त्या ठिकाणी होत आहेत आणि ती कशा प्रकारे धोकादायक आहेत, डोंगराच्या उतारावरती अतितीव्र उतारावरती केलेली बांधकामं असतील किंवा बाकी मग पर्यावरणीय हानी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं प्लास्टिक असेल, मोठे मोठे त्या ठिकाणी टाकलेले भराव असतील आणि जे जलस्रोत जे डोंगरावरून ते वाहून येत असतात तर त्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करून मोठमोठ्या इमारती त्या ठिकाणी ज्या बांधल्या गेलेल्या आहेत तर ह्या सर्वाचा परिणाम कालांतराने या ठिकाणी होतोय। माळींची जी 2014ला दुर्घटना घडली होती त्यानंतर आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या ठिकाणी सांगितलं होतं की अशा प्रकारचे धोके या भागात देखील आहेत आणि माळीण या ठिकाणी निश्चितच होऊ शकते। तर त्याचा प्रत्येक दुसऱ्या वर्षी 2015 मध्ये लवासामध्ये एक रस्ता आहे, तो रस्ता पूर्ण वरपासून तुटून खालच्या रस्त्यावरती येऊन सगळा कोसळला होता आणि जवळजवळ 4 महिने त्या ठिकाणी पूर्णपणे तो रस्ता वाहतुकीसाठी बंद होता। अशाच प्रकारे मागे 4 वर्षापूर्वी त्या ठिकाणी एक 3-4 घरं त्या ठिकाणी गेली होती याच्यामध्ये डोंगर कोसळल्यामुळे। तशाच प्रकारचं दासवेच्या 12 नंबरच्या इथे एक विला सुद्धा त्या ठिकाणी याच्यापूर्वी गेला होता। तर ही काय पहिलीच दुर्घटना नाही, तर अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार त्या ठिकाणी घडतात आणि कंपनीकडून वारंवार त्या ठिकाणी हे लपवण्याचं प्रकार त्या ठिकाणी सुरू आहेत। पण या वेळेला मात्र अतिशय वाईट स्थिती त्या ठिकाणी झाली आणि पत्त्याचे बंगले कोसळले त्याप्रमाणे त्या ठिकाणी सगळे आता डोंगर कोसळताना दिसत आहेत। सुरुवात केली आम्ही ज्या वेळेला ही घटना घडल्यानंतर जाण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्या ठिकाणी 28 तारखेला पोहोचलो। त्याच्यापूर्वी त्या ठिकाणी दुर्घटना घडून 2-3 दिवस झाले होते। तर आम्ही ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला टेमघरच्या पायथ्यालाच जिथं आपण घाट सुरू होतो त्या ठिकाणी एक रस्ता खचला होता, त्यामुळे आम्ही साईडने पर्यायी जो मार्ग होता त्या मार्गाने वरती गेलो टू व्हीलरने आणि घाटातून जेव्हा मेन गेटवरून आपण एंट्री करतो तर तिथून जो 8 किलोमीटरचा खाली घाट आहे तर त्या घाटामध्ये जवळजवळ 20 ठिकाणी त्या ठिकाणी लँडस्लाईड झालेली आहे आणि त्यापैकी साधारण 3 ते 4 खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लँडस्लाईड झालेली होती। पण आम्ही जाण्यापूर्वी त्या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने ती सगळी माती ते दगड त्या ठिकाणी काढले साईडला केलेले होते आणि मोठे मोठे दगड त्या ठिकाणी पडलेले होते। तसंच थोडं पुढे गेल्यानंतर ज्यावेळेला मेन गेटच्या जो पानशेतचा रस्ता दासव्यामध्ये ज्या ठिकाणी जोडतो त्या रस्त्याने ज्यावेळेला पानशेतच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी दोन ठिकाणी रस्ता पूर्णपणे एक ठिकाणी 5 फूट खचलेला आहे आणि दुसरीकडे अर्धा रस्ता बरोबर मधोमधून डॅमच्या लेवलला जवळ 40-1 फूट पूर्ण सगळा वाहून गेलेला आहे। तिथून अजून पुढे गेल्यानंतर आडमाळ गावाच्या जवळपास त्या ठिकाणी एक पूल होता, तर तो पूल पूर्णपणे जवळजवळ 1 किलोमीटरवरून डोंगर तुटलेला आहे आणि तिथून तो साधारण 300 फूट कमीत कमी रुंदी असेल अंदाजे, तर तेवढा सगळा तो त्या ठिकाणी सगळं वाहून आलेलं आहे आणि त्या ठिकाणी 30-40 फूट आज खड्डा आहे। तर आता त्या ठिकाणी तो जो रस्ता आहे तो कमीत कमी 6 महिने त्या ठिकाणी पूल टाकल्याशिवाय चालू होणार नाही। त्या ठिकाणी जवळजवळ 40-50 विद्यार्थी असंच त्या दिवशी नेमकंच लवासाचे काही ठिकाणी अधिकारी सर्वे करायला आले होते, तर त्यांची चर्चा सुरू होती की 40-1 विद्यार्थी पलीकडचे आहेत, आता त्यांचं कसं होणार। तर हे सगळे दळणवळणाचे प्रश्न परत त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि ही शेवटची दुर्घटना आहे असं अजिबात नाही, कारण ज्या ठिकाणी हे 25-30 फुटावरून बंगले अक्षरशः घसरून खाली आलेत आणि एक मजला त्यांचा खाली पूर्णपणे काढला गेलाय आणि एक बंगला तर पूर्ण 2 त्याचा पहिला मजला सुद्धा त्या ठिकाणी काढला गेलाय अशी स्थिती आहे। पण त्याच बंगल्यांच्या वरती जवळजवळ एक 200 फुटाच्या वरती 5-7 बंगले तसेच आहेत आणि पूर्णपणे आता सरळ लाईन मध्ये त्या ठिकाणी सगळं स्लाइड झालेलं आहे, त्यामुळे ते कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी ते बंगले देखील कोसळू शकतात। तर अशा प्रकारे सगळंच लवासाचं जे असं बेकायदेशीर आणि त्यांच्या मनमानीने तसे जे त्यांनी झिगझॅग रस्ते करून जे कटिंग करून बंगले केलेले आहेत
तर भविष्यामध्ये ते पूर्णपणे त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे. तर या ठिकाणी शासनाला आमची विनंती आहेच की त्या ठिकाणी त्यांनी जाऊन पाहणी करावी आणि जे धोकादायक आहे ते सगळं त्यांनी ते त्या ठिकाणी सील केलं पाहिजे त्या ठिकाणी. आणि भविष्यामध्ये ज्या काही कंपनी येतील किंवा अजून कोणी त्या ठिकाणी येईल तर त्यांना अशा प्रकारे बेकायदेशीर बांधकामांना त्या ठिकाणी मज्जाव केला पाहिजे. तर या ठिकाणी आपल्यासोबत या प्रेस कॉन्फरन्सला संबोधित करण्यासाठी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर भाऊ चौधरी आहेत. सातत्याने लवासाच्या आंदोलनामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे आणि पर्यावरण या अंगाने एक चांगला अभ्यास करून एक चांगली आपली PI देखील आपण त्या ठिकाणी दाखल केलेली होती. त्याचबरोबर सुनीती सुर जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक आहेत आणि लवासा प्रकल्पामध्ये सातत्याने सुरुवातीपासूनच आम्ही सगळे सोबत आहोत. त्याचबरोबर लीलाबाई मरगळे ह्या तिथल्या स्थानिक महिला आहेत आणि अतिशय ताकदीच्या त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. त्यांना चिंगारी फाउंडेशनचा जो भोपाळचा पुरस्कार देखील त्यांच्या या लढ्यामुळे त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर सोबत आपल्या तानाजी मरगळे आहेत. तानाजी मरगळे हे सरपंच होते, त्यानंतर उपसरपंच होते आणि आता सदस्य म्हणून त्या ठिकाणी सध्या आहेत आणि त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी या पर्यावरणाच्या विरोधामधल्या लढ्यामध्ये आमच्या सोबत आहेत. लोकांच्या बाकीच्याही काही समस्या आहेत, त्यांना वेळ मिळाला तर ते बाकीच्या ज्या गावातल्या समस्या आहेत त्या देखील त्या ठिकाणी मांडतील. या ठिकाणी आमचे मित्र युवराज गटकळ जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे आता राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांची नुकतीच निवड झालेली, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या ज्येष्ठ वकील मित्र या ठिकाणी अर्चनाताई आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. आता मी विनंती करतो की विश्वंभर भाऊ सुनीतीताई या ठिकाणी पुढची मांडणी करतो. नमस्कार सर्वांना. वायनाड ते लवासा आपण सगळे खूप अस्वस्थ आहोत आणि ज्या पद्धतीने खास करून वायनाडमध्ये दुसरं मारेडच झालं आणि सारखी आठवण त्यामुळे गेल्या 10 वर्षांपूर्वी झालेल्या त्या सगळ्या दुर्घटनेची होते आहे. आणि लवासामध्ये सुद्धा याच काळात ज्या पद्धतीने स्लाईड झालं आणि त्याचेही फोटो काही व्हिडिओ असे समोर आले पण फार बातमीत कुठे आलं नाही. खरं तर लवासाच्या त्या परिसरात जर ते बांधकाम झालं असतं, जर लवासा पूर्ण झालं असतं आणि जर आज ते एस्टॅब्लिश झालं असतं, चालू असतं तर काय होऊ शकलं असतं याचा अंदाज आपण करू शकतो. आणि म्हणूनच त्याची भयानकता की म्हणजे एका पद्धतीने खरोखर आम्हाला हे समाधान वाटतंय की आपण ते थांबवू शकलो आणि एक मोठा पर्यावरणीय पण त्याचबरोबर सामाजिक असं एक जी घातक परिस्थिती निर्माण होऊ शकली असती ती आमच्या लढ्यामुळे थांबू शकली, हे मला ह्याचं समाधानही एका पद्धतीने वाटतंय. पण समाधान व्यक्त करण्याची ही वेळ नाही आहे, कारण झालेली दुर्घटना त्या सगळ्याच दुर्घटना अतिशय गंभीर आहेत. त्या ज्या पद्धतीने पश्चिम घाटच नव्हे तर हिमालयापासून तर संबंध निलगिरीपर्यंत सगळी जी चाळण झालेली आहे त्याबद्दल विश्वंभर भाऊ बोलणार आहेत, तो त्याचा अधिकार आहे, त्यामुळे मी त्या विषयाला आता स्पर्श करत नाही. परंतु लवासाच्या संदर्भात म्हणजे केवळ पर्यावरणीय नव्हे, खरं तर मुळात सामाजिक न्यायापासून झालेली जी लढाई सुरू होती, कारण शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झालेली होती. सरकारी जमिनी त्या सिलिंगच्या असोत किंवा कृष्णा खोरेच्या असोत त्या वळवण्यात आलेल्या होत्या लवासाकडे. त्यानंतर स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी जी कुठल्याही खाजगी कंपनीला द्यायची गरज नव्हती ती दिली होती आणि त्यामुळे खरं म्हणजे मनमानी पद्धतीने बांधकामाच्या परवानग्या देणं आणि मनमानी पद्धतीने डोंगर फोडणं आणि हे सगळं झालेलं होतं. टाउन प्लॅनिंगच्या नियमांचं सहसा उल्लंघन झालेलं होतं, ज्याच्या संदर्भात नंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे पण दाखल झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने डोंगर फोडले गेले त्या काळामध्ये ते अतिशय म्हणजे ज्याला नुसता विनाश नाही, ज्याला इरिव्हर्सिबल असं म्हणता येईल, कारण ते पुन्हा पर्वत आणि डोंगर निर्माण नाही करतायत, पण ज्या पद्धतीने सगळ्या नियमांचं उल्लंघन करून ते कापले गेलेले होते आणि तिथे बांधकामं झालेली होती, त्या सगळ्याच्या संदर्भात आम्ही सरकारांकडेही दाद मागितली होती. जन आंदोलनांच्याही मार्गाने आम्ही रस्त्यावरची लढाई केलेली होती आणि अर्थात आम्हाला न्यायालयापर्यंतही जावं लागलं होतं. मला यावेळी आठवत आहे की जयराम रमेश यांनी एक जो आदेश दिला आमच्या सगळ्या त्याच्याशी झालेल्या चर्चेनंतर
नोव्हेंबर 2010 मध्ये, आणि त्यावेळी त्या प्रोजेक्टला स्थगितीचा आदेश दिला आणि शोकॉज नोटीस दिली गेली, ज्याच्या विरोधात लवासा कंपनी कोर्टामध्ये गेली, हायकोर्टात. आम्ही ह्याच पर्यावरणीय मुद्द्यांवर ऑलरेडी कोर्टामध्ये गेलेलो होतो आणि त्यामुळे आम्हाला दोघांनाही तिथे एका तऱ्हेने से मिळाला आणि त्याच्या परिणामी आम्ही पर्यावरण मंत्रालयाकडे सुद्धा कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जाऊन आमची बाजू मांडू शकलो. प्रत्यक्ष त्या क्षेत्रात जाऊन सुद्धा पर्यावरणीय ते दल जे आलेलं होतं सबग्रुप त्यांना ती सगळी परिस्थिती दाखवू शकलो. आणि आज आता मी ह्या सगळ्या मंडळींकडनं जेव्हा ऐकतेय की नासा पॉइंट जो आम्ही तिथे दाखवलेला होता त्यावेळी त्या सगळ्यांना, आणि ज्या पद्धतीने डोंगर ढासळत होता, ही मंडळी मुगावमध्ये राहणारी आहे, मुगावपर्यंत ते लोक पोहोचले. तुम्हाला हे सांगायला हवं की त्या सगळ्या कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे 2000 हेक्टरची जी परवानगी लवासा कंपनीला त्यावेळी मिळाली, ती परवानगी ही अटींसह होती आणि त्या अटींची पूर्तता करणं त्यांना शक्य नव्हतं म्हणून ते थांबलं करत. पण 11 साली झालेला हा निर्णय होता, तरीही 14 सालापर्यंत आणि त्यांना जिथे परवानगी नव्हती त्या मुगावपर्यंत ते प्लास्टिक आणि सगळ्या गोष्टी चालू राहिल्या, इमारती पण बांधल्या गेल्या अनेक. आणि त्यामुळे तिथे सुद्धा हीच परिस्थिती होती की डोंगर ढासळत होते, नद्यांचे जलप्रवाह जे बाहेर म्हणजे जमिनीचे वरचे आणि अंतर्गत सुद्धा ते डिस्टर्ब होत होते आणि डोंगर खिळखिळा होत होता. ज्या पद्धतीने डोंगर खिळखिळा झाला, आता सुद्धा ज्या पद्धतीचं लँडस्लाईड झालेलं आहे आणि 3 इमारती ज्या तऱ्हेने खाली आल्या, म्हणजे एका व्हिडिओमध्ये मी पाहिलं की ज्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ह्यांचं काही निगराणी न झाल्यामुळे असं झालं. निगराणी झाली नसती तर काय झालं असतं, तिथे ढासळलं असतं, जे काय ते बांधकाम कोसळलं असतं. पण ही संबंध अनेक फूट अशी जी खाली येतो संबंध इमारत, त्या इमारतीला काही आणखीन होत नाही, म्हणजे बांधकामावर आता मला काही बोलायचं नाही, पण ते ज्या पद्धतीने खाली येतं त्या पद्धतीने. आणि आता प्रसादने सांगितलंय आमचा हा अभ्यास गट जो गेलेला होता त्यांचा अहवाल आम्ही आता तुम्हाला देणार आहोत, त्यामुळे मी त्याच्याही संदर्भात फार बोलत नाही वेळेअभावी. पण त्या अभ्यास अहवालात हे स्पष्ट होत आहे की मनमानी पद्धतीने डोंगर तोड झाल्यामुळे, आणखी जंगल तोड झाल्यामुळे, हवे तसे डोंगर कापले गेल्यामुळे हे सगळे हादसे झालेले आहेत. आजही हे दासवे गावामध्ये आणि त्याच्या आसपास ज्या तऱ्हेचं लँडस्लाइड होत आहे ते सगळे डोंगर अशा तऱ्हेने कापल्यामुळे होत आहे. पण जी 20 गावं आमच्या त्या सगळ्या लढ्यामुळे वाचली, तिथे तो धोका आता तरी दिसत नाहीये. पण तरीही जर अशा तऱ्हेने तथाकथित विकास प्रकल्प, तथाकथित टुरिझम हे अशा पद्धतीने जर आले तर ह्याच्या पुढेही ते विनाशकारीच ठरेल, हे आम्हाला इथून या पत्रकार परिषदेतूनही आम्हाला सांगायचंय. एकच शेवटचा मुद्दा मी सांगते की लवासा असो की वायनाड किंवा अभाया, माळीण आणि इर्शादवाडी आणि आपण तळीये आणि सगळ्या संदर्भात आपण बोलू शकतो. तर ह्या सगळ्या ठिकाणी आता ज्या पद्धतीचं सगळं हे होत आहे ते एका तऱ्हेने क्लायमेट चेंजचा परिणाम असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे. पण क्लायमेट चेंज मुळे झालेलं आहे ते असं की एकाच वेळी आणि जोरदार वृष्टी झाल्यामुळे ह्या अशा दुर्घटना घडतायत ही खरी गोष्ट आहे. पण क्लायमेट चेंज ही आपल्याला बदलता येणारी स्थिती नाही, ते होणार. त्याला तोंड आपण कसं देऊ शकतो हा आपला पुढचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच मी विश्वंभर भाऊंना इथे आमंत्रित करण्यापूर्वी आपल्याला हेच सांगू इच्छिते की क्लायमेट चेंजच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला जी काय उपाययोजना करावी लागणार आहे त्याच्यात पहिली उपाययोजना ही आहे की निसर्गामध्ये ढवळाढवळ कमीत कमी करा. पुन्हा माधव गाडगे सरांनी जो अहवाल दिलेला आहे त्याच्यात हेच त्यांनी म्हटलेलं होतं आणि आपल्याला तो काटेकोरपणे पाळणं ह्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या निमित्ताने आम्ही एका व्यापक प्रश्नावरही भिडतो आहोत की आपल्याला हा देश, हे जग, ही सृष्टी वाचवायची आहे आणि त्याच्यासाठी विकासाच्या आपल्या संकल्पनांवर आपल्याला पुनर्विचार करावा लागेल. आणि नाहीतर वायनाडमध्ये असो किंवा कुठल्याही गावात असो, पहिला मरतो तो गरीब मरतो. तिथे सुद्धा सगळी गरीब माणसं मेलेली आहेत. त्यामुळे हा विनाश तर सगळा होईल, पण पहिलं या देशातलं, ह्या जगातला गरीब कष्टकरी तबका जाईल, जो फार बहुमोल आहे, जो खरा ह्या देशाचा पहिला नागरिक आहे असं आम्ही मानतो. त्यामुळे ते गरीब, आदिवासी, रिमोट ठिकाणी राहणारे ह्या लोकांना वाचवणं, त्यांचं जीवन आणि जीवनाधार वाचवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच हे सगळं विकासाचा पुनर्विचार करणं हा पण मुद्दा आम्ही या निमित्ताने मांडतो. मी इथे थांबते. डॉक्टर विश्वंभर चौधरी आपल्याशी.
सगळ्यांचं स्वागत आणि नमस्कार सगळ्यांना. अगदी याच ठिकाणी बरोबर 10 वर्षापूर्वी प्रेस नोट आपल्याकडे आम्ही देतोय आता 4/10 म्हणजे काल त्याला 10 वर्ष पूर्ण झाली. 4/8/2014 त्या दिवशी आम्ही प्रेस नोट दिली होती. मेल्या त्या इथे होत्या आणि लवासा क्षेत्रातील गावांचे माळीण होऊ नये असं त्या प्रेस नोटचं आपल्या टायटल आहे. ती आता आम्ही देणार आहोत सगळ्यांना आपल्याला. गेल्या 10 वर्षामध्ये एवढे सगळे इशारे, महाराष्ट्रामध्ये माळीण झालं, महाराष्ट्रामध्ये इर्षाळवाडी झालं, 2 गावं उद्ध्वस्त झाली पूर्ण दरडी कोसळून. आणि असं होत असतानाही प्रकल्प का रेटले जातात असा मुद्दा आहे. सुनीताताईंनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आम्ही कधी त्या श्रेयवादात जात नाही, आम्ही काही राजकारणात नाही. परंतु 20 गावं होती, त्यातली 18 या आंदोलनामुळे वाचली. फक्त 2 गावात तो प्रकल्प पुढे गेला. 18 गावं बाकीची अजून जशाला तशीच वाचली. ते त्याचं खरं म्हणजे एक आम्ही समजतो की श्रेय आहे. पण मुद्दा हा पॉलिसी डिसिजनचा आहे. लवासा कंपनीची मालकी बदलली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अजित गुलाबजान यांच्याकडे ती नाही आता. डार्विन्स लवासा नावाचं कोणीतरी सिंह नावाचे गृहस्थ आहेत. मी असं ऐकलं की ते पण संपलं. अच्छा, मी ऐकलं की भारतातल्या सगळ्यात लाडक्या उद्योगपतींचे ते लाडके आहेत असं मला कळलं होतं. माहित नाही माझ्याकडे अधिकृत किती काही नाही. परंतु डार्विन्स लवासानी घेतल्यानंतर त्याची आजची स्थिती काय आहे, त्यांचे प्लान कोण सँक्शन करतंय, ते PMRDAच्या अखत्यारीत आहेत का, याबद्दल PMRDA सुद्धा अगदी तोंडावर गप्प बोट ठेवून बसलेली आहे. तर हा प्रश्न फक्त लवासाच्या नंतर चेन ऑफ सिरीज तिथे सुरू झाला असते. सिरीज ऑफ हिल स्टेशन सुरू झाली असते. त्याच्यात एक महाराष्ट्र व्हॅली व्ह्यू नाव चालू सुद्धा अजून एक कोणतं तरी ते लाईन अप झालेलं होतं तेव्हा, पण ते झालं नाही. पण मुद्दा असा आहे की जर सलग हिल स्टेशन झाले असते तर हा सगळा पश्चिम घाट पोखरून निघाला असता आणि आज ज्या दरडी कोसळतात त्या सगळीकडे कोसळल्या असत्या. आणि या सगळ्यांचं श्रेय म्हणजे अपश्रेय म्हणायचं हे नितीन गडकरी यांनी 1995 साली महायुती सरकार असताना जी हिल स्टेशन पॉलिसी आणली त्याच्याकडे आहे. त्या हिल स्टेशन पॉलिसीला आज गेली 10-12 वर्ष आम्ही सतत म्हणतो की ती पॉलिसी रद्द करा. ती पॉलिसी सरकार रद्द करत नाही. एकीकडे हे सगळं चालू वायनाड पर्यंत आपल्याकडे उद्ध्वस्त अशा प्रकारचे इकॉलॉजीची अवस्था आपल्याला दिसते. बीबीसीने जो सर्वे केला तो फार धक्कादायक. आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल की 2000 ते 2017 म्हणजे गेल्या 7 वर्षात देशभरात 80,933 दरडी कोसळलेल्या आहेत. कधी नाही, ते अभूतपूर्व स्थिती आहे. पश्चिम घाटात म्हणजे आपण पश्चिम घाटाला मजबूत समजतो, हिमालय अमॉर्फस आहे, हिमालय ठिसूळ आहे, पण हा आपला जुना असल्यामुळे हा मजबूत आहे. सह्याकडा केवळ आपला सह्याकडा वगैरे, महाराष्ट्र गीतात सुद्धा सह्याद्री आमचा किती मजबूत वगैरे वगैरे आपण येतं. तर त्या पश्चिम घाटात 12,938 दरडी कोसळल्या आणि त्यातल्या 5,112 महाराष्ट्रात, निम्म्या दरडी महाराष्ट्रातल्या सह्याद्रीत कोसळलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यातली 483 गावं दरड प्रवण म्हणून घोषित झालेली. ही बीबीसीची आकडेवारी, आमची नाही. एवढं सगळं होत असताना सुद्धा धोरणांमध्ये